जळगाव शहरातील नवीन बसस्थानकाजवळ अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज साई सिंधू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले असून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण झाले। रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्याचे ध्येय ठेवून हे हॉस्पिटल कार्यरत असून येथे रुग्णांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शनासह विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची संपूर्ण काळजी साई सिंधू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेतली जाते। नातेवाईकांसाठी जेवणाची सोय तसेच मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत सर्वसामान्य रुग्णांना मदत मिळावी यासाठी हॉस्पिटल प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक पवन सोनवणे यांनी दिली। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी पवन सोनवणे, साई सिंधू हॉस्पिटल संचालक। जळगाव येथे SP ऑफिसच्या समोर बस स्टँडच्या बाजूला साई सिंधू हॉस्पिटल आहे। मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून या हॉस्पिटलचे उद्घाटन झालेले आहे आणि इथे आलेल्या सर्वच रुग्णांना आम्ही धीर देण्याचं काम करतोय। खरं पाहिलं तर सर्वसामान्य रुग्णांना पैशांची खूप अडचण असते हॉस्पिटलला आल्यानंतर, तर इथे आल्यानंतर आमचे सर्व डॉक्टरांची टीम एक योग्य ते मार्गदर्शन, योग्य ते ट्रीटमेंट, डॉक्टर उपचार तिथे केले जातात। इथे आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था आम्ही इथे करत असतो। त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीमध्येही आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्वसामान्य माणसाला कशी मदत मिळेल हा प्रयत्न करत असतो। त्यामध्ये हेड इंजुरी असेल, हिप रिप्लेसमेंट असेल, असे मुख्यमंत्री सहायता निधीचे 20,000 त्यामध्ये नमूद आहे। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतूनही कसा लाभ मिळेल तोही प्रयत्न आम्ही करत असतो। जेही रुग्ण इथून मुंबईमध्ये नेण्यासारखे असतात तिथेही मुंबईमध्ये आम्ही NGOच्या माध्यमातून किंवा आमदार चंदू भाऊंच्या माध्यमातून जी डॉक्टरांची टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत असतो। म्हणून माझं सर्व मुक्ताईनगर विधानसभा जळगाव जिल्ह्यातील सर्व मायबाप रुग्णाला विनंती आहे, कुठलीही आरोग्य संदर्भात मदत लागल्यास त्यांनी नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा। साई सिंधू हॉस्पिटलपर्यंत आल्यास त्यांना नक्कीच मदत मिळेल हे आम्ही शब्द देतो। धन्यवाद।